असं म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं, धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण जन्म घेत असतो. आणि राजकारणामध्ये देखील आपण असंच पाहतो, जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी हे संकटात येतात, तेव्हा तेव्हा ते शरद पवार यांचं बोट धरतात. नेमकं काय कारण आहे? शरद पवार यांचं त्यांनी काल धरलेलं बोट असेल किंवा शरद पवार यांचा काल धरलेला हात असेल आणि किंवा त्याही सोबत आपण असं म्हणू की शरद पवारांना मोदींनी दिलेला हात होता का मोदींनी शरद पवारांना दिलेला हात आहे, याचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की शरद पवार जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यावर संकट येतं तेव्हा तेव्हा त्यांना ते मदत करतात असा आरोप सोशल मीडियामध्ये होत असताना दुसरीकडे मात्र त्या सभागृहातील ते भाषण देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. त्या भाषणाचे खरं तर ज्यांनी ते भाषण केलं ते म्हणजे तरुण नेते गोपीचंद पडळकर. पडळकरांचे काही विधानं आणि शरद पवारांची कालची नरेंद्र मोदी यांची भेट, या दोन्हीचाही आपल्याला काही संदर्भ जुळवता येतो का? या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांच्या विधानांचा आणि दोन्ही नेत्यांच्या भेटीचा आणि आणि सभागृहातील पडळकर यांच्या भाषणाचा या संदर्भाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. तर आपण काल पाहिलं की शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती. धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा श्रीकृष्ण अवतार घेतात असं आपण म्हणत असतो. आता खरं तर हे फार मोठं विधान होईल, परंतु तसं आपण म्हणतो, परंतु इकडे राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल सर्वात ज्येष्ठ आणि वयोवृद्ध असलेले शरद पवार, ज्यांना नरेंद्र मोदी म्हणतात की माझे ते गुरु आहेत, आणि कालची त्यांची भेट जी आहे ती या गुरु शिष्यांची भेट आपण पाहिली होती. जेव्हा नरेंद्र मोदी संकटात किंवा अडचणीत येतात तेव्हा ते शरद पवारांची भेट घेतात असं आपण पाहत असतो आणि लोक म्हणत असतात. आणि मग अशा पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली भेट आणि गोपीचंद पडळकरांची ती विधानं नेमकी काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. एकीकडे पवार घराण्यांचं राजकारण जर आपण पाहिलं तर त्यांचं विश्वासार्हता गमावलेलं राजकारण आहे. एकीकडे सुप्रियाताई सुळे हे अदानीला भाऊ मानतात आणि त्यांना भाऊ मानत असताना दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे संघावर टीका करतात आणि त्या संघांसोबत त्यांचे कौटुंबिक संबंध निर्माण होतात आणि त्या संघासोबत त्यांचं स्वैरपणही होते आणि अशा संघांच्या लोकांसोबत ते कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करून गुण्यागोविंदानं राहतात. परंतु बाहेर मात्र राजकारणामध्ये आणि विविध राजकीय स्टेजवरून मात्र ते संघाच्या आणि भाजपच्या विरोधामध्ये बोलतात, अदानीच्या विरोधामध्ये बोलतात. खरं तर ही त्यांची जी खेळी आहे ही सर्वसामान्य माणसांना कळली नाही असं नाही, कारण मध्यंतरी गोपीचंद पडळकर हे सभागृहामध्ये बोलत असताना म्हणाले होते की शरद पवार या घराण्यानं आतापर्यंत फुले, शाहू, आंबेडकर हा विचार फक्त नावाला घेतला होता, याचा केवळ प्रचार आणि प्रसार केला, त्यांनी हा विचार जपला नाही तर केवळ राजकारणासाठी त्या विचाराचा वापर केला असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले होते. आणि त्यांचं ते तरुण तडफदार त्यांचं जे काही भाषण होतं ते अत्यंत महत्वाचं होतं. जाणकारांनी, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी खरं तर सभागृहामधलं आणि सभागृहाबाहेरचं शरद पवार यांच्या संदर्भाने केलेलं भाष्य, गोपीचंद पडळकरांची ही भाषणं आपण नक्कीच अभ्यासली पाहिजे, ती ऐकली पाहिजे. सभागृहात तर ते अतिशय तडफदारपणे मांडणी करतात की शरद पवारांच्या एकूण राजकारणावर ते बोलतात आणि राजकीय सभांमधून देखील ते बोलतात. त्यामुळे या कालच्या भेटीवरती एक लक्षात येतं की शरद पवार हे पुरोगामी आहेत का प्रतिगामी आहेत, हा प्रश्न आपल्याला कायम पडत असतो. मी नेहमी म्हणत असतो की शरद पवार हे पुरोगामी नाहीत, ते प्रतिगामी नाहीत, ते संधिगामी आहेत. जेव्हा जेव्हा संधी मिळेल ते राजकारणामध्ये आपला पत्ता सरकवतात आणि नेमकं राजकारण हेच असतं का, हा देखील प्रश्न आहे. आपण पाहतोय की एखाद्या व्यक्तीला राजकारण शिकवायचं झालं तर त्याला पहिल्यांदा शरद पवार शिकवावे लागतील, कारण राजकारणामध्ये असे छक्के पंजे करणं हे अत्यंत गरजेचं असतं असं जाणकारांना वाटतं. पण यासोबतच विश्वासार्हता नावाची एक राजकारणामध्ये एक चांगली पद्धत असते, जी की अलीकडे कधीच किंवा एकूणच राजकारणामध्ये आपल्याला दिसत नाही. जी काही 10-20 वर्षापूर्वी ती दिसायची, परंतु आज मात्र राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे गमावलेली आहे काय हे आपल्याला म्हणता येते. कारण शरद पवारांचं राजकारण आपण अभ्यासत असताना त्यांचं 1978चा बंड असेल, 1999ला काढलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्यानंतर न मागता भाजपला दिलेला 2014चा पाठिंबा असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शरद पवारांच्या पुरोगामित्वावर शंका उपस्थित करतात. आणि तरीही त्यांचे अनुयायी असं म्हणतात की शरद पवारांची ही खेळी आहे. खरं तर शरद पवार म्हणाले होते की मी कोणतंच विधान किंवा कोणताच निर्णय
हा मी सहज घेत नाही किंवा योगायोगानं घेत नाही, त्या पाठीमागं मोठं राजकारण असते. आणि म्हणून या पाठीमागं नेमकं राजकारण काय, नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, शरद पवार खरंच पुरोगामी आहेत का, किंवा त्यासोबतच अदानी यांना सुप्रियाताईंनी भाऊ मानणं आणि एकीकडे संघावर टीका करत करत संघासोबत आपलं सोयीरपण जुळवणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या राजकारणामध्ये वावरत असताना शरद पवार आणि त्यांच्या कन्या यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय विश्वासार्हता आता संपलेली आहे का? आणि कारण आज देशामध्ये, जवळपास देशामध्ये ते सर्वात ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते आहेत आणि त्यांनी अभिजित दिपकेची भेट घेऊन पुन्हा नरेंद्र मोदी यांची भेट घेणं म्हणजे सर्वांच्या भुवया उंचावणाऱ्या होत्या. आणि अशा वेळी, ज्यावेळी नरेंद्र मोदी हे अडचणीत आले, देशातलं सर्वात मोठं आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा आणि दुसरीकडे शरद ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन आहे त्या राज्यकर्ते अर्थात नरेंद्र मोदी यांची भेट घेणं ही शरद पवारांची जी खेळी आहे, या खेळीला आपण काय म्हणता? त्यांची विश्वासार्हता गेलेली आहे का? का ते पुरोगामी नाहीत? का ते प्रतिगामी नाहीत? काय ते संधी साधू आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं खरं तर आपल्याला पडळकर यांच्या भाषणातून जाणवतील, त्यांच्या भाषणातून आपल्याला दिसून येतील. तरी तुम्हाला काय वाटतं? नक्कीच या कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला सांगा. धन्यवाद.